नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। म्हणजेच इंद्र आणि राणी दोघंही एकमेकांना घास भरवणार आहेत आणि त्यानंतर उपवास सोडला जाणार आहे। त्यामुळं जी काही अवस्था झालेली आहे तनिषाला एवढा राग आलाय, तिला ही गोष्ट अजिबात पटलेली नाहीये। हे सगळं काय होतंय? कारण इंद्रा फक्त आणि फक्त माझा आहे। मधमाशांचा जो पोळ्याचा डाव होता तो सुद्धा अंगलट आलेला आहे, तो सुद्धा फसला गेलेला आहे आणि आपण वारंवार का तोंडावर पडतोय असे अनेक प्रश्न तिला पडलेले आहेत। त्यामुळं तिला असं वाटतंय की जे काही घडत आहे ते आता थांबवलं पाहिजे, आता मला मोठा डाव टाकला पाहिजे असं तिच्या डोक्यात येत आहे। कारण इंद्र आणि राणी दोघंही खूपच खुश आहेत आणि त्याचबरोबर या सगळ्यामुळं तनिषाची मात्र वाट लागलेली आहे। घरातल्या सगळ्यांनी जबरदस्ती केल्यानंतर इंद्र आणि राणी या दोघांनीही एकमेकांना घास भरवलेला असतो आणि ते दोघंही आनंदात असतात। ही गोष्ट काही तनिषाला सहन होत नाही। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, नक्की तनिषा फोनवरती काय बोलत होती हे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आता जेव्हा आबा, अजित आणि त्याचबरोबर इंद्रा या तिघांनीही हे घरात आल्यानंतर ह्या दोघींचं अगदी फुलांचा वर्षाव करत स्वागत केलेलं असतं। त्यामुळं मालती आणि राणी दोघीही आनंदाने पाहत असतात। त्या म्हणत असतात की काय झालं नक्की, हे सगळं काय आहे आणि हे सगळं का करताय? तर आज तुम्ही आमच्यासाठी दिवसभराचा उपवास केलेला आहे म्हणून हे सगळं केलं जातंय असं आता हे सगळेजण सांगत असतात। तेव्हा मात्र इकडे खरं तर धक्का बसलेला असतो तो तनिषाला ही गोष्ट पटतच नसते। तिला असं वाटत असतं की कशासाठी, कोण लागून गेली ती राणी कोण लागून गेली हे तनिषाला काय माहिती ना। कारण तनिषाला फक्त एवढंच माहिती आहे की काही झालं तरीही आपला बिझनेस आणि आपण ज्यावेळेस इंद्रा तिच्या मागे लागलेला होता तेव्हा तिने साथ दिली नव्हती, किंवा इंद्रा आणि त्या दोघांमध्ये जे बिनसलेलं होतं त्यानंतर आता तनिषा आणि इंद्रा पुन्हा भेटलेले आहेत। इंद्राच्या मनात तनिषाबद्दल फक्त आणि फक्त मैत्रीच होती। इंद्राने कधीच विचार केला नव्हता की त्याच्या मनात तिच्याबद्दल वेगळं काय आहे। पण इथे मात्र आता राणी आणि इंद्रा जेव्हा जवळ येतात तेव्हा मात्र यांना आता राग येते। तनिषाला ही गोष्ट पटतच नाहीये। तनिषा बाहेर जाते का तर तिला त्या माणसाचा फोन आलेला असतो, त्या माणसाचे पैसे तिने दिलेले नव्हते आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात। मग तनिषा बाहेर फोनवरती बोलत असते, त्याला म्हणत असते की त्या राणीला संपून टाकायचं होतं आणि तू ते काम केलेलं नाहीस, त्यामुळं आता तुला पैसे मिळणार नाहीत। कारण जर का तू तिला संपवलं असतंस तरच हे पैसे मी तुला देणार होते। आता जर तू काम केलेलंच नाहीये तर तुला सगळे पैसे का देऊ असं म्हणत ती त्या माणसाशी भांडत असते। तेव्हा मात्र तेवढ्यात राणी तिथून येते आणि राणीने काही बोलणं ऐकलेलं नसतं। आपल्याला फक्त असं वाटतंय की राणीने हे सगळं ऐकलंय, पण राणीने काही ऐकलेलं नाहीये। राणी तिथे त्यांनी म्हणते, तनिषा मॅडम जेवायला चला ना, सगळेजण आतमध्ये वाट बघतात तुमची। तनिषा राणीकडे पाहते आणि तिला म्हणते की एक इम्पॉर्टंट कॉल आहे, तो करते आणि येते। राणी म्हणते नक्की या लवकर, सगळे आम्ही वाट पाहतोय असं राणी आवर्जून तनिषाला सांगते। तेव्हा मात्र तनिषा म्हणते की हो तू पुढे हो, मी आलेच। आता राणीला थोडं संशयास्पद वाटत असतं म्हणून राणी थांबणार असते, पण तनिषाने तिला सांगितलेलं असतं आणि तेवढ्यातच इंद्र आतून तिला आवाज देतो। मग राणी आतमध्ये येते। तोपर्यंत इकडे इंद्रा त्याचबरोबर मालती आणि रत्ना काकू या सगळ्यांचं चाललेलं असतं। अजित म्हणत असतो की आज आपण काय करूया माहिती का, इंद्रा दादा तू वहिनींना घास भरव, कारण हे खूप दिवस झालं लग्नानंतरही झालेलं नव्हतं, तर आज आपण त्या तिरीत करूया असं रत्ना काकू आणि अजित म्हणत असतात। तेव्हा मालती म्हणते काहीच हरकत नाहीये, उलट चांगली गोष्ट आहे असं मालतीचं म्हणणं चाललेलं असतं। तेव्हा मालतीचा हा जो काही रिस्पॉन्स आहे तो पाहून खरं तर सगळ्यांना सुखद धक्काच बसलेला असतो। तेव्हा इंद्राला सगळेजण चिडवत असतात। इंद्रा म्हणत असतो पण एवढी काय गरज आहे? तेव्हा आबा म्हणतात की हे बघ, तिने तुझ्यासाठी एवढा उपवास केलाय, एवढं सगळं केलेलं आहे, मग एवढं तर करावंच लागणार ना। तेव्हा इंद्रा म्हणतो की ठीक आहे चालेल। मग इंद्राने तयारी दाखवलेली असते, तेवढ्यात राणी तिथे आलेली असते। मग राणी म्हणते की चला आता तुम्ही सगळेजण बसून घ्या, मी सगळ्यांना जेवायला वाढते। तेव्हा सगळेजण राणीला म्हणत असतात की काहीही झालं तरीही
आता तू जेवायला वाढायचे नाहीस, आम्ही आहोत ना, आम्ही वाढतो जेवायला, आबा अजित सगळेजण सांगत असतात. त्याच वेळी रत्ना काकू आणि अजित म्हणतात की आपण काय करूया माहितीये का आबा, तुम्हीही मालती काकूच्या जवळ बसा. आणि असं अजित सांगतो. आणि त्यानंतर जेव्हा आता इंद्राला सांगितलं जातं की तू सुद्धा इथे वहिनींच्या शेजारी बस असं सांगितलं जातं. आणि मग राणीच्या शेजारी इंद्राला बसायला सांगितलं जातं. तेव्हा मात्र तिथे तनिषा असते. तनिषाला असं वाटत असतं की इंद्रा माझ्या शेजारी बसला पाहिजे, पण नाही, इथे मात्र गोष्टी वेगळ्या घडलेल्या असतात. त्याचबरोबर आबांना सुद्धा मालतीच्या शेजारी बसायला सांगितलं जातं. आणि मग मात्र आता जेव्हा हे सगळेजण आता एकत्र बसलेले असतात तेव्हा आबांना सांगितलं जातं की तुम्ही घास भरवा असं इंद्रा सांगतो. तेव्हा मालती म्हणते अरे काय गरज आहे हे सगळं. तेव्हा आबा म्हणतात की नाही, आज तुमचा मान आहे, कारण तुम्ही एवढं उपवास केला, एवढं व्रत केलं, 7 जन्मासाठी नवरा म्हणून आम्हाला मागितलं, मग हे सगळं काय आहे असं म्हणत आता आबा तिच्याशी बोलत असतात. मग आबा मालतीला घास भरवतं. त्यानंतर आता इंद्रा आणि राणी. तेव्हा तनिषा म्हणते चला चला आता सुरुवात करूया, काही गरज नाहीये. तेव्हा तनिषाला सगळेजण म्हणतात की तू शांत बस, कारण आता महत्वाची गोष्ट काय माहितीये का, इंद्रा आणि राणी. इंद्रा दादा चल तू बरोबर राणी वहिनीला असं म्हणत अजित मागेच लागतो. रत्ना काकू त्याचबरोबर मालती सगळेजण म्हणू लागतात. राणी म्हणत असते पण याची काही गरज नाहीये ना. असं जेव्हा बोललं जातं तेव्हा सगळेजण तिला समजवतात की नाही नाही, आज तो मान आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित झाल्याच पाहिजेत असं सुद्धा सांगितलं जातं. आणि मग इकडे तनिषा तोंडावर पडलेली असते. तनिषाला खूप राग येत असतो. तनिषा तिच्या बाजूने सगळे प्रयत्न करत असते. तनिषाचं सगळं चाललेलं असतं की नाही, काही झालं तरी इंद्राने घास भरवला नाही पाहिजे असे प्रयत्न तिचे सुरू झालेले असतात. आणि तेव्हा मात्र शेवटी इंद्रा म्हणतो की हो खरंच राणी, आज तुझा मान आहे, तू आज एवढा उपवास केला, एवढ्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, त्यामुळं मी तुला घास भरवत आहे असं इकडे सांगितलं जातं. आणि मग जेव्हा राणीला तो घास भरवतो, राणी त्याच्याकडे प्रेमाने पाहत असते, इंद्रा राणीकडे प्रेमाने पाहत असतो, तेव्हा मात्र तनिषाच्या तळपायाची आग मस्तकात जाते. तनिषाला अजिबात हे पटलेलं नसतं. तनिषाला मात्र खूप राग आलेला असतो. ती विचार करत असते की काय आहे हे सगळं, कशासाठी, काहीही झालं तरीही कशासाठी हे सगळं करायचं आहे. आणि तिला तिच्या डोळ्यातून राग ओसंडून वाहत असतो, असं जणू झालेलं असतं. इंद्रा आणि राणी दोघंही प्रेमाने एकमेकांना घास भरवत असतात. आणि त्याचवेळी आता राणीसुद्धा इंद्राला घास भरवते. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता राणी घास भरवताना सांगते की कसं आहे माहिती आहे का सर, तुम्ही सुद्धा माझ्यासाठी उपवास केलेला होता आणि त्याचबरोबर इकडे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि त्याचसोबतच इकडे इंद्रा म्हणतो की हो अगं मी एवढं काही जास्त केलेलं नाही आहे. तेव्हा सगळेजण म्हणतात की इंद्रा हो बरोबर आहे. राणी म्हणते की एवढंच नाही तर तुम्ही माझ्यासोबत पूजासुद्धा केलेली आहे असं राणी सांगत असते. मग मात्र राणी इंद्राला घास भरवते. खरं तर इंद्रा खरंच खुश झालेला असतो, त्यालाही छान वाटत असतं. आज फायनली इंद्रा आणि राणीचा हा सुखाचा संसार जो आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे. पण तनिषाचा मात्र इतका जळफळाट होत असतो. आणि उर्मिलाला सुद्धा ह्या गोष्टी अजिबात पटत नसतात. तिला सुद्धा वाटत असतं की काय आहे हे सगळं नाटक चाललंय, कधी एकदा इथून बाहेर जाते असं झालंय. तिकडे बाहेर एकटा आहे विक्रांतकडे गेलं पाहिजे, तो तिथे मजा करतोय आणि मी काय करते. खरं तर विक्रांतनेच तिला सांगितलेलं होतं की तुला आज जाऊन राहायचं आहे आणि तिथल्या बातम्या काढायच्या आहेत. पण आता इकडे उर्मिलाला मात्र या सगळ्या गोष्टींचा राग येतो. त्याहीपेक्षा म्हणजे उर्मिलाने जे प्रेग्नन्सीचं नाटक सुरू केले त्याच्यावरून तिला जे प्रश्न उपस्थित केले जात असतात त्याचा सुद्धा तिला तेवढाच राग येत असतो आणि तिची चिडचिड होत असते. आता मात्र इंद्रा आणि राणी जाम खुश असतात. राणी आणि इंद्रा दोघंही एकमेकांना घास भरवतात, सगळेजण पाहत असतात. तेव्हा मात्र आबा म्हणतात की आता दोघंजण एकमेकांनाच खाऊ घाला, कारण मला नाही वाटत की आता तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे असं म्हणत चिडवत असतात. तेव्हा राणी म्हणते नाही नाही, आणि राणी स्वतः जेवायला सुरुवात करते आणि सांगू लागते की खरंच माझ्या आवडीचं हे सगळं जेवण बनवलेलं आहे, मला खरंच खूप आवडलंय. इंद्रा सर तुम्ही एवढा विचार केलेला आहे असं ती इंद्राला सांगत असते. तेव्हा मात्र सगळेजण तिथं असतात. मालतीसुद्धा म्हणत असते की अहो खरंच पनीर मक्खनवाला, गाजराचा हलवा हे सगळं आवडीने तुम्ही बनवले आणि लक्षात ठेवून बनवले, त्यामुळं तिलासुद्धा छान वाटलेलं असतं. रत्ना काकू म्हणत असते यालाच तर नवऱ्याचं प्रेम म्हणतात.
आणि बायकोने जे नवऱ्यासाठी केलेलं आहे त्यानंतर नवऱ्याला जर हे सगळं करायची इच्छा झालेली असेल तर त्यांचा संसार मात्र नक्कीच सुखाचा होणार आहे, असं रत्ना काकू सांगत असते आणि सगळ्यांच्या समोर बोलत असते की खरंच आज खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टी आणि आपल्या घरातले हे 2 संसार छान मार्गी लागलेले आहेत. खरं तर राग आलेला असतो तो म्हणजे उर्मिलाला. तिला सुद्धा या गोष्टी अजिबात पटलेल्या नसतात. तिला कळत असतं की हे सगळं अति होतंय, या सगळ्या गोष्टी काय आहेत आणि या सगळ्याचा काय अर्थ आहे असं तिला वाटत असतं. आणि इकडे आता तनिषा तर रडायला सुरुवात करत असते. तिच्या डोळ्यातून पाणी आलेलं असतं. ती उठून बाहेर चाललेली असते, पण तिला बाहेरही कोणी जाऊ देत नाही. तिला तिथे जेवायला बसवलेलं असतं आणि हा राणी आणि इंद्राचा रोमांस प्रेम पाहून तिची मात्र अवस्था बिकट झालेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.